साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. डॉक्टर टेकाडेनंतर पोलिसांनी त्या युवतीलाही केले गजाआड. अनैतिक संबंधांच्या कारणावरून डॉक्टरने पत्नीचा उशीने गळा दाबून केलाय खून. न्यायालयाने युवतीस दिला 3 दिवसांचा तर डॉक्टरला दिला 5 दिवसांचा PCR. अनैतिक संबंधातून पत्नीचा उशीने गळा दाबून खून करणाऱ्या मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर गजानन टेकाळे याला पोलिसांनी चौकशीअंती गजाआड केल्यानंतर या प्रकरणात आरोपी डॉक्टरला गुन्हा करण्यास सहाय्य केल्याप्रकरणी व गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आज 31 जानेवारीला डॉक्टर टेकाळे यांच्याशी अनैतिक संबंध असलेल्या त्या 28 वर्षीय महिला आरोपीलाही गजाआड केले आहे. आज आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी युवतीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काल डॉक्टर गजानन टेकाळे याला न्यायालयात हजर केले असता डॉक्टर टेकाळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 19 जानेवारीच्या सकाळी दाभाडी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या निवासस्थानी कथित दरोडा पडल्याचा प्रकार उजेडात आला होता. यात सौ माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टर गजाननचे पत्नी माधुरीच्या नात्यातील एका तरुणीशी काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र सदर तरुणीवर तिच्या कुटुंबियांकडून लग्नासाठी दबाव वाढल्याने ती तरुणी देखील डॉक्टर गजाननवर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे पत्नी माधुरीचा खून करायचा आणि नंतर तरुणीशी लग्न करायचे असा विचार डॉक्टरच्या डोक्यात होता. त्यासाठी त्याने 18 जानेवारीच्या दुपारीच ॲसिडिटीच्या चूर्णाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा भुगा करून पत्नी माधुरीला दिला व रात्री गाढ झोपलेल्या माधुरीच्या तोंडावर उशी दाबून पत्नीचा जीव घेतला. त्यानंतर त्याने दरोड्याचा बनाव केला. घरातील कपाट अस्ताव्यस्त केले, पत्नीचे दागिने लपवून ठेवले आणि स्वतः भरपूर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपी गेला. त्यानंतर पोलिसांना मोबाईलमध्ये मिळालेले फोटोज व माहितीनंतर डॉक्टर गजानननेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाल्याने बोराखडी पोलिसांनी गजाननला अटक केली होती व आज डॉक्टर टेकाळेशी अनैतिक संबंध असलेल्या त्या 28 वर्षीय युवतीलाही पोलिसांनी अटक केली आहे.